काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे आणि सरकारवरती जोरदार टीका केली आहे। सरकार मनोज जरांगेंना घाबरत आहे। जरांगे यांच्या चिथावणीखोर वक्तव्याबद्दल सरकारची भूमिका ठोस असायला पाहिजे, मात्र ती दिसत नाही। सरकार मनोज जरांगेंपुढे पायघड्या घालतंय असा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। तसंच मनोज जरांगे यांना ओबीसी समाज सोडणार नसल्याचा इशारा देखील वडेट्टीवार यांनी दिला। नाही, मला हे कळत नाही की कशाला त्याला घाबरतात, कोण आहे। एकदा जर तुम्ही ठरवलं आणि घाबरायचं काय कारण आहे, मुख्यमंत्र्यांना टार्गेट करतो किंवा कोणाला टार्गेट करत असेल तर सरकार म्हणून तुमची भूमिका ठोस असली पाहिजे। कशाला पायगळे घालताय, कशाला मंत्री पाठवताय, आमदार पाठवताय। एक दिवस बसल्याबरोबर 4-4 मंत्री जातात आणि चर्चा करतात, त्यामुळे त्यांची हिंमत वाढली आहे। जर गेलेच नसते तर हिंमत वाढली नसती, पण हिंमत वाढली तर आता सरकारला भोगावं लागतंय। आम्ही सोडणार नाही अशा पद्धतीमध्ये, आम्हाला कोणी काही घाबरू शकत नाही। विषय काय आहे की ज्या आत्ता त्यांचे प्रमाणपत्र रद्द झालेत ओबीसीचे, तर त्याला पुरावे लागतात। एवढं साधं ज्ञान जर नसेल त्याचे एव्हिडन्स द्यावे लागतात, 1960च्या पूर्वीचे पुरावे लागतात। त्यामुळे सरकारला टार्गेट करून किंवा तुम्हाला बोलायचं आहे तर सरकारच्या विरुद्ध भूमिका घेत असताना सरकार म्हणून घ्या, पण सरकारमधील ओबीसी असू देत किंवा बाहेरचे ओबीसी असू देत, या नेत्यांना टार्गेट करणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि हे आता सहन करण्याच्या पलीकडचं झालेलं आहे। हे चिथावणीखोरपणा सरकारने वेळीच अशा लोकांचा बंदोबस्त केला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।